सोमवारी भाजपने केलेल्या आंदोलनानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं। आंदोलनादरम्यान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद विश्रामगृहाचा गैरवापर केल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे। एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे। सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही। अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे। जिथं संविधान लिहिलं गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे। आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते। आणि या लेकरांचं काय चुकलंय त्यांनी आंदोलन केलं कशाला? त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत, प्रेसवाल्यांची व्यवस्थित बोलू शकत नाही, एवढी कोणची गुर्मी आहे? जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं। आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवावे।